मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये नेक्साच्या. सो आपण रिव्ह्यू करणार आहोत फ्रॉन्क्स गाडी. फ्रॉन्क्सचा CNGचा व्हेरियंट आहे. सेकंड बेस्ट आहे CNGमध्ये. यामध्ये तुम्हाला डेल्टा आणि सिग्मा असे दोन व्हेरियंट भेटतील. हे सेकंड व्हेरियंट असल्यामुळे तुम्हाला यामध्ये चांगले फीचर्स वगैरे मिळणार. अशा पद्धतीने तुम्हाला स्मार्ट की दिले आहे. यामध्ये तुम्हाला लॉकचं बटन, अनलॉकचं बटन दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर आपण रिव्ह्यू करूया. फ्रंट पाहिला तर मित्रांनो बघा असा दिसतो तुम्हाला. फ्रंट एकदम ग्रँड विटारा स्टाईलमध्ये फ्रंट आहे. क्रोम आहे इथे. ग्रिल पण अशी मोठ्या याच्यामध्ये दिलेली आहे. सुझुकीचा लोगो पण खूप मोठा आहे. नंबर प्लेटची प्लेसिंग आहे इथे. यामध्ये तुम्हाला इंडिकेटर आणि पायलट लॅम्प मिळेल. खाली पाहिलं तर तुम्हाला प्रोजेक्टरमध्ये हॅलोजनमध्ये हेडलाईट आहे. आणि समोरच्या साईडला अशी क्रोममध्ये स्किड प्लेट पण दिलेली आहे, व्हाईट यामध्ये. समोरून पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला गाडी दिसते बघा. नो डाऊट गाडीचा लुक असा चांगला आहे. 20 लाखाच्या ग्रँड विटारासारखा गाडीचा लुक आहे. वरती दोन वायपर आहे, तिथे वॉशर पण दोन आहेत गाडीला. 16 इंच तुम्हाला स्टील व्हील मिळणार आहे. गाडीमध्ये हे व्हील कवर दिलेलं आहे. सस्पेन्शन वगैरे गाडीचं चांगलं आहे. रुरल एरियामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाडीचा यूज करता येईल. ग्राउंड क्लिअरन्स मित्रांनो 190 mm गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. हे वॉरिम पहा मित्रांनो, बॉडी कलर आहेत. यावरती इंडिकेटर पण दिलेलं आहे तुम्हाला. इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर वगैरे काही नाही. मॅन्युअली वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. क्लॅडिंग वगैरे साईडला अशी पूर्ण दिल्यामुळे घासलं वगैरे कुठे असं रुरल एरियामध्ये तर तुम्ही जास्त स्क्रॅच वगैरे लागणार नाहीत मित्रांनो गाडीला. हे क्वार्टर ग्लास पाहू शकता तुम्ही. वरती शार्प अँटेना पण दिलेला आहे गाडीला. बॅक साईडनं पहा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला लुक दिलेला आहे. हे तुम्हाला टेल लाईट दिलेला आहे. LED मध्ये हे पूर्ण सेटअप आहे. हे नेक्साची प्रीमियममध्ये ब्रँडिंग दिलेली आहे इथे. गाडीला डिफ वगैरे आहे. हाय माउंट स्टॉप लँड पण दिलेला आहे. CNGचं स्टिकर आहे मित्रांनो इथे. फ्रॉन्क्स नाव असं छान पद्धतीने दिलेलं आहे. 4 पार्किंग सेन्सर आहेत गाडीमध्ये. हे रिफ्लेक्टर दिलेलं आहे इथे. स्किड प्लेट आहे प्लास्टिकमध्ये. गाडीचा बूट स्पेस चेक करून घेऊया मित्रांनो आपण. बूट स्पेस असा जास्त असा नाही आहे CNG टँक असल्यामुळे. हे तुम्हाला स्पेअर व्हील दिलेलं आहे. 55 लिटरचा तुम्हाला CNGचा टँक आहे. सेफ्टी स्विच पण आहे मित्रांनो इथे पहा तुम्ही निळ्या याच्यामध्ये. हे पार्सल ट्रे आहे गाडीमध्ये इथे. पार्सल ट्रेची दोरी वगैरे पूर्ण हे कवरिंग पण दिलेलं आहे. तुम्हाला डोर धरण्यासाठी दिलेले आहे. चांगला आहे बूट स्पेस तसा, पण तेवढा CNG नसेल तर तुम्हाला 300च्या जवळपास गाडीचा बूट स्पेस मिळेल. या साईडला मित्रांनो तुम्हाला फ्यूल भरण्यासाठी दिलेलं आहे. पेट्रोलचं इथे आहे, CNGचं इथे आहे. आणि सेफ्टीसाठी तुम्हाला इथे हे पण दिलेलं आहे बटन. हे बंद झालं नसेल तर तुम्हाला गाडी सुरू होणार नाही. सर्टिफिकेट पाहू शकता इथे तुम्ही. 55 लिटरचं आहे CNG. बॅक साईडला बसून पाहूया मित्रांनो. हे पॉवर विंडोचे कंट्रोल आहेत. हे फॅब्रिकमध्ये पूर्ण आहे, सॉफ्ट टचमध्ये. डोर असं ब्लॅक वर्कमध्ये आहे पूर्ण. 4 डोरला 4 स्पीकर आहेत मित्रांनो. 3 पॅसेंजरसाठी ॲडजस्टेबल हेडरेस्ट पण आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही. मध्ये आहे गाडीमध्ये थाई सपोर्ट वगैरे चांगला आहे. रिअरला AC वगैरे काही नाही आहे. चार्जिंग पोर्ट आहे इथे पाहू शकता तुम्ही. 12 वॉट्सचा मोबाईल ठेवण्यासाठी पण आहे इथे. मध्ये सेंटरला लाईट आहे छोटसा हॅलोजनमध्ये. इथे हँडची गाडी असल्यामुळे तुम्हाला इथे फायर एक्स्टिंग्विशरचं पण दिलेलं आहे. बॅक साईडने लुक पाहिलं तर डॅशबोर्डचा असा दिसतो का. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया मित्रांनो कसा दिला आहे लुक. ड्रायव्हर साईड पाहिलं तर 4 पॉवर विंडोचे कंट्रोल दिलेले आहेत. ड्रायव्हर तुम्हाला 1 टच अप आणि डाऊनचं दिलेलं आहे. डोर ओपन करण्यासाठी दिलेलं आहे. थोडं अलग कलरमध्ये दिलं आहे. हे तुम्हाला कॉफी कलरमध्ये असं गाडीचं इंटेरियर आहे. हे तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन दिलेलं आहे. हे CNGमध्ये स्विच करण्याचे बटन. हे हेडलाईटचं लेवलचं आहे बघा. 1 2 3 4 5 असं लेवलमध्ये. खाली ABC पॅडल पण आहेत आणि डेड पॅडल पण दिलेलं आहे. हे तुम्हाला फ्यूल्स ओपन करण्यासाठी आणि पुढचं बोनट ओपन करण्यासाठी. ते स्पेस पण दिलेला आहे थोडाफार. ड्रायव्हर सीट पहा मित्रांनो अशी आहे. खाली सपोर्ट गाडीचा वगैरे ड्रायव्हरचा चांगल्या पद्धतीने आहे. चला ड्रायव्हर साईड बसून पाहूया मित्रांनो आपण. इंटेरियर पाहिलं तर मित्रांनो हे बघा असं दिलं आहे. एकदम प्रीमियम इंटेरियर आहे. नेक्साच्या गाड्या खूप प्रीमियम असतात मित्रांनो. हे स्टेअरिंग पहा मित्रांनो असं D कटमध्ये आहे. याला कुठल्याही पद्धतीने लेदर वगैरे काही दिलं नाही. इथे तुम्हाला प्रिव्हियस नेक्स्ट वगैरे करण्यासाठी हे म्यूटचं बटन दिलेलं आहे. इथे सुझुकीचा लोगो आहे छान पद्धतीने. व्हॉइस कमांड वगैरे देण्यासाठी
कॉल वगैरे आला तर उचलण्यासाठी दिलेलं आहे. या साईडला पाहिलं तर तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन दिलेलं आहे मित्रांनो. या साईडला ए सी आहे, थोडं क्रोम असं इथं दिलेलं आहे ए सी खाली वगैरे करण्यासाठी असं. या साईडला तुम्हाला हेडलाईटचे कंट्रोल आहेत आणि या साईडला तुम्हाला वायपरचे कंट्रोल आहेत. इथे पाहिलं तर तुम्हाला स्पीडोमीटर आहे बघा असा दिलेला आहे. इथे तुम्हाला CNGचं लेवल आहे, या साईडला पेट्रोलचं आहे. RPM मीटर हे इकडल्या साईडला आहे आणि स्पीडोमीटर इथे आहे. रिअर पॅसेंजरने सीट बेल्ट लावलेत वगैरे, पूर्ण वॉर्निंग एअरमध्ये देते, पाहू शकता तुम्ही. इथे हे टच स्क्रीन दिलेलं आहे मित्रांनो. इथे तुम्हाला यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले पूर्ण आहेत. सेटिंगमध्ये पाहिलं तर तुम्हाला डिस्प्ले सेटिंग वगैरे, वेलकम वगैरे, क्विक गाईड, खूप सेटिंग दिलेलं आहे. तर लेआउट असं दिलं आहे. ॲव्हरेज स्पीड वगैरे पूर्ण दाखवते मित्रांनो याच्यामध्ये. AC पहा मित्रांनो असा दिला आहे. ते सेंड करण्यासाठी कार्बन फायबरमध्ये दिलेलं आहे, छोटंसं असं मस्त आहे, क्रोममध्ये असं म्हणजे सॉफ्ट टच वाटायला, असं छान वाटायला गाडीला. इलेक्ट्रॉनिक AC दिलेलं आहे. इथे ऑटोचं पण बटन दिलेलं आहे. खालच्या साईडला पाहिलं तर तुम्हाला पोर्ट दिलेला आहे 12 वॉटचा आणि इथे USB पोर्ट दिलेला आहे आणि छोटंसा स्टोरेज एरिया पण आहे गाडीला. इथे 2 बॉटल होल्डर आहेत. 5 स्पीडमध्ये गाडी येते मित्रांनो. गाडी गिअर वगैरे खूप स्मूथ पद्धतीने आहेत. तुम्हाला सिटीमध्ये वगैरे चालवण्यासाठी, रुलरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे गाडी. इथे तुम्हाला AC आहे. खालच्या साईडला ग्लब बॉक्स पण दिलेला आहे मित्रांनो. सिटिंग वगैरे खूप कमांडिंग असल्यामुळे सिटीमध्ये वगैरे तुम्ही चांगल्या पद्धतीने गाडीचा वापर करू शकता. चला आपण गाडीचं फक्त प्राइसिंग आणि इंजिनबद्दल माहिती पाहूया बाहेर जाऊन. इंजिन पहा मित्रांनो असं दिलेलं आहे. ती इन्सुलेशन वगैरे खूप चांगलं आहे गाडीला. खालच्या साईडला कवरिंग पण आहे. पंचला मी पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता. पंचला खालच्या साईडने कवरिंग वगैरे काही नव्हती. या गाडीला आहे मित्रांनो कवरिंग वगैरे खालच्या साईडला. उंदरांचं वगैरे गाडीमध्ये असं येण्याचं काही टेन्शन नाही आहे. गाडीमध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं इंजिन मिळणार आहे. केसरी लागलं नाही आपल्याला, नंतर लावूया आपण. हे पहा असं दिसते गाडीचा लुक. गाडीमध्ये तुम्हाला 1.2 लिटरचं केसरीचं इंजिन मिळते मित्रांनो. पेट्रोलमध्ये मित्रांनो तुम्हाला 89 bhp आणि 113 न्यूटन टॉर्क मिळेल. टॉर्क CNGमध्ये थोडा वगैरे कमी होईल. सिटीमध्ये तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोलवरती तुम्हाला 20चं ॲव्हरेज गाडी देईल आणि CNGवरती तुम्ही 27-28चं गाडीचं पण ॲव्हरेज एक्सपेक्ट करू शकता. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.